तिथे हिंगोलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवाराची घोषणा ही होण्या अगोदरच शिवसेना आमदार संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात वाद सुरू झालाय। आमदार संतोष बांगर यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष हे पत्ते खेळतात तर आमदार तानाजी मुटकुळे यांचं नाव न घेता ते मटक्याच्या अड्ड्यावर जात असतात असा आरोप केलेला होता। त्याला आता प्रत्युत्तर देखील देण्यात येत आहे। 24 घंटे उपलब्ध असणारा नगराध्यक्ष का 24 घंटे बोंदाळणारा पत्ते खेळणारा नगराध्यक्ष। अरे आता तुम्ही आम्हाला काही मला यावं का आम्ही काही तुमच्या माहितीसाठी हातात बांधण्या भरल्या मला काही घेणंच लागत नाही। जी नोटीस याला भेटून 110 करा फलानं करा पिस्तानं करा की पिसत तुम्हाला सांगतो मला तो काही म्हणू लागलं याचा म्हणजे मटका घोटका वाळू भिव काही आहे म्हणजे मला म्हणलं भाई तो सगळंच आहे पण मी एखाद्या आड्यावर तर सापडलो नाही। काय चाल सांगा तुम्ही सापडलो का एखाद्या आड्यावर तू आड्यावर आणि तो बोल आड्यावर अरे बुडून मर रे। बनावट नोटाच्या संदर्भात सुद्धा पोलिसांकडे माहिती आहे आणि कालच शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी बोलावलं होतं आणि त्याची सुद्धा कसून चौकशी चालू आहे। 3 कोटी रुपये आमच्या हिंगोली शहरात आले। ते आपले काही लोक ओडर समाजाचा एक मुलगा आहे त्यालाही परवा पोलिसांनी धरलं होतं। एवढे जर लोक बदमाश या शहराचा ताबा घेत असलेल्या नगराध्यक्ष रूपानं तर ही काही चांगली गोष्ट नाही। मी जनतेला आवाहन करतो की या शहरात शांती नांदली पाहिजे। आम्ही बी या शहरात गेल्या 11 वर्षापासून विधानसभेचा आमदार म्हणून काम करतो। आम्ही विकास करत राहतो, इमानदारीने काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि कोणी खोटे जर आमच्यावर आरोप करतील तर त्यांना तसंच उत्तर दिले जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।